स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले असून अकलूज नगर परिषदेच्या नगरसेवकांनी देखील मोठ्या उत्साहात मतदान केलं. विधान परिषदेसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत पंचायत समिती सभापती दत्ताभाई मगर, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्यासह अकलूज नगर परिषदेतील नगरसेवकांनी मोठ्या उत्साहात मतदान केलं. या मतदानानंतर अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रचंड असंतोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ही निवडणूक लागलीच नसती. अनेकांचा प्रयत्न असा होता की निवडणूक बिनविरोध व्हावी, पण खासदार धैर्यशील भाईंनी व पक्षानं आणि वसंतदानांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाली. पक्षाने वसंतदानांची उमेदवारी अर्ज दाखल केला आणि धैर्यशील भाईंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली आणि मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी यामुळेच मिळाली. विरोधकांनी 16 मतांसाठी निवडणूक लावली असं बोललं गेलं. यावर शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले की अतिशय चुरशीने ही निवडणूक झाली आहे. आम्ही निवडणूक लढलो आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचा विजय निश्चित होईल. क्रॉस वोटिंगच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की येईल त्या 22 तारखेला आपल्याला समजेल की निकाल आमच्या बाजूनं लागला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. नंबर आहे त्याची काय अडचण नाही तुम्हाला. फक्त मतदान होतच नाही म्हटलं आमच्या आपण कसं काय चेक करतो का नाही काय आयडेंटिफिकेशन पत्रिकेवर मोबाईल पेन वगैरे सगळं बाहेर नाही उचललं 4 वाटे काटे मोबाईल